नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. आपल्या कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ येथील महाशिवरात्रीनिमित्त मंदिराला भेट दिली असावी. त्यावेळेला त्यांनी कल्याण लोकसभेतील विविध विकास कामांविषयी माहिती दिली. त्या विकास कामातले एक महत्त्वाचं काम म्हणजे 5वी आणि 6वी लाईन, जी लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणजे कुर्ला ते कल्याण येथे बनवली गेली 18 फेब्रुवारी 2022ला. त्याविषयी ते काय आधी म्हणाले ते आपण त्यांच्या प्रतिक्रियेतनं किंवा त्यांच्या व्हिडिओतनं पाहूया आणि मग मी त्यावर भाष्य करतो. गेले अनेक वर्ष आपण जर पाहिलं असेल की या कल्याण लोकसभेमध्ये गेले अनेक वर्ष प्रलंबित रेल्वेचे प्रश्न असतील, त्याला चालना द्यायचं काम, ते पूर्ण करण्याचं काम. सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे 5वी आणि 6वी लाईन. ही 5वी 6वी लाईन गेले अनेक वर्ष होत नव्हती. 5वी 6वी लाईन पूर्ण झाली आणि त्याच्यामुळे अतिरिक्त रेल्वे सेवा आपल्या या कल्याण लोकसभेसाठी मिळाल्या. त्याचबरोबर जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलात, ते म्हणतात 5 आणि 6 लाईन ही त्यांच्या पाठपुराव्याने चालू केली गेली. एकदम मान्य, खरं आहे की ठीक आहे, चला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ही लाईन तब्बल 10 ते 15 वर्षांनी 18 फेब्रुवारी 2022 रोजी कोविड असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने त्याचं उद्घाटन केलं गेलं. पण पुढे जे ते म्हणत आहेत की 5 आणि 6 लाईनचा उपयोग झाल्यामुळे रेल्वेने नवीन सेवा याच्यामध्ये किंवा लोकल्स वाढवल्या, तर हे अर्धसत्य आहे. सध्याच्या घडीला जर तुम्ही पाहिलं, गेले 3 वर्ष झाले मी ट्विटरवर किंवा ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करून रेल्वेला हीच विनंती करतोय की जर तुमच्याकडे 5 आणि 6 ही लाईन उपलब्ध आहे तर तुम्ही कुर्ला टर्मिनस किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस ते कल्याण यासाठी 5 आणि 6 लाईनचा उपयोग का करत नाही आहात? कारण गेले 3 वर्ष तो उपयोग होताना अजिबात दिसत नाही. पुढील व्हिडिओ मी त्याविषयी टाकणारच आहे, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच समजेल की 5 आणि 6 लाईन याचा काहीही उपयोग झाला नाही. नंबर 1. नंबर 2, दुसरं अर्धसत्य असं आहे की ह्यामुळे नवीन सेवा ह्या लोकलच्या ॲड केल्या गेल्या. कोणत्या सेवा ॲड केल्या गेल्या? काही नवीन सेवा वगैरे ॲड केल्या गेलेल्या नाही आहेत. लोकांना ह्यांचा सध्या काहीही उपयोग होत नाही. तेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी याची संपूर्ण माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून घ्यावी आणि यावर पाठपुरावा करून 5 आणि 6 लाईन याचा त्वरित वापर कसा करता येईल याकडे लक्ष द्यावे. माझ्या माहितीप्रमाणे ठाण्यापर्यंत 5 आणि 6 ही लाईन वापरली जाते, पण ठाण्याच्या पुढे जो पारसिक बोगदा काढलेला आहे 5 आणि 6 लाईनसाठी, तर ठाण्यापुढे या सगळ्या एक्सप्रेस ज्या की मी म्हणतोय लोकमान्य टिळक म्हणजे कुर्ला टर्मिनसमधून सुटतात किंवा येतात किंवा जातात, दोन्ही ठिकाणी मुंबईकडे येतात किंवा जातात, या दोन्ही गाड्या या अजूनही 3 आणि 4 या जुन्या मार्गिकेवरूनच चालतात. दिवसाला जवळजवळ तुम्ही बघितलं, गोरखपूर एक्सप्रेस घ्या, ज्ञानेश्वरी घ्या किंवा साकेत एक्सप्रेस घ्या, पुरी एक्सप्रेस घ्या, पुढे मी काही व्हिडिओही टाकतोय ते तुम्ही बघा. एकही यातली एक्सप्रेस तुम्हाला अगदी पीक आवर्समध्ये सुद्धा 3 आणि 4 वरून म्हणजे जुन्या ट्रॅकवरून जाताना दिसेल. 5 आणि 6 ट्रॅक यावरून तुम्हाला फक्त आणि फक्त मालगाडी चालवलेली दिसेल. 5 आणि 6ला क्वचित एखादी गाडी तुम्हाला जाताना दिसेल का? जेव्हा 3 आणि 4 हे ट्रॅक बिझी असतात, ज्यावर ऑलरेडी एक्सप्रेस गेलेली असते किंवा जात असते, त्यावेळेला जर जास्त ट्रॅफिक कल्याणमध्ये किंवा या बाजूला मुंबईच्या दिशेला झाली, तर त्याच टायमाला ते लोक 5 आणि 6 या ट्रॅकचा वापर करतात. अथवा 5 आणि 6 ट्रॅकचा वापर अजिबात केला गेलेला नाही आहे. मी आत्तापर्यंत ट्विटरवर ह्याविषयी जवळजवळ 55 रिमाइंडर रेल्वेला टाकलेत, पण रेल्वे अधिकाऱ्यांना याचा काहीही फरक पडलेला नाही. तेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलेलं सत्य हे अर्धसत्य आहे, हेच मी म्हणेन. पुढचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.